अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. मित्रांनो, आजचा जो विषय आहे ना तो खूप खास आहे. आज आपण बोलणार आहोत एका अशा देवाबद्दल जे देवांचे न्यायाधीश आहेत, जे आपल्या वाईट कर्माचा हिशोब ठेवतात आणि आपल्या आयुष्यातील सगळी दुःख संकट दूर करतात. ते म्हणजे कालभैरवनाथ. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, यावर्षी कालभैरव जयंती ही 12 नोव्हेंबर या दिवशी आहे. म्हणजे तयारीला लागा. आता बघूया ही जयंती का साजरी करायची आणि ती साजरी केल्याने तुमच्या आयुष्यात काय बदल होतो, हे सगळं आज आपण सविस्तरपणे बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आपण माणसं, आपल्या हातून कळत नकळतपणे काही ना काही चुका होतातच. आपण अगदी धुतल्या तांदळाचे नसतो, हे मान्य करायलाच पाहिजे. काही पाप घडतात, काही वाईट कर्म होतात आणि त्याचे भोग आपल्याला भोगावे लागतात. म्हणूनच आपल्या आयुष्यात दुःख, अडचणी आणि संकट येतात. आपण देवाला हे दे ते दे सांगतो, पण चुकांचं काय? याच चुकांचं प्रायश्चित्त करण्यासाठी आणि आपल्याला वाईट संकटातून बाहेर काढण्यासाठी कालभैरवनाथांची पूजा खूप महत्त्वाची आहे. कालभैरव देव आहेत ना, ते देवांचे न्यायाधीश आहेत. ते वाईट कृत्य करणाऱ्यांना आणि अन्याय करणाऱ्यांना कठोर शिक्षा देतात. म्हणून जर तुमच्या घरात सतत भांडण होत असतील, कटकटी होत असतील, कोणाची नजर लागली असेल किंवा तुम्हाला तुम्हाला वाटत असेल की घरात काहीतरी नकारात्मक शक्ती आहे, तर तुम्ही ही कालभैरव जयंतीची सेवा अजिबात चुकवू नका. कारण ही सेवा केली की आपल्या वाईट कर्मांचा हिशोब थोडा हलका होतो आणि घरात सुख शांती येते. आता बघूया हा संपूर्ण दिवस कसा साजरे करायचा. सगळ्यात आधी काय, तर आळस नाही करायचा. 12 नोव्हेंबरच्या दिवशी सकाळी लवकर, म्हणजे जास्तीत जास्त 6 ते 7 वाजेपर्यंत उठायचं. मस्त आंघोळ करा आणि मग सूर्याला पाणी अर्घ्य अर्पण करा. सगळं झालं की आपलं घर, विशेषतः मुख्य दरवाजा आणि देवघर एकदम स्वच्छ ठेवा. कारण आपल्याला पूजा करायची आहे ना, तर घरात सकारात्मकता तर आली पाहिजे. आता तुमच्या देवघरात कालभैरवांचा फोटो किंवा मूर्ती नसेल तर घाबरू नका. कारण भगवान शिव आणि कालभैरवनाथ हे एकच आहेत. कालभैरव हे महादेवांचंच एक रौद्र रूप आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे शिवलिंग आहे त्यांनी शिवलिंगाची पूजा करायची आहे. व्यवस्थित अभिषेक करा, बेलपत्र अर्पण करा. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, कालभैरवनाथांचा जन्म दुपारी 12 वाजता झाला होता. त्यामुळे त्यांच्या पूजेचं खास महत्त्व आहे दुपारी 4 वाजेनंतर. तर तुम्हाला मंदिरात जायचं असेल तर तुम्ही संध्याकाळी 4 नंतर नक्की जा. आणि हो, तुमच्या जवळपास कालभैरवांचं मंदिर नसेल तर जवळपास कुठल्याही महादेवाच्या मंदिरात तुम्ही ही सेवा करू शकता किंवा अगदी घरच्या घरी महादेवांच्या पिंडीजवळ करू शकतात. आता येतोय माझा आणि तुमचा आवडता भाग, नैवेद्य. कालभैरवनाथांना 3 गोष्टी खूप प्रिय आहेत: नारळ, खडीसाखर आणि जिलेबी. या तिन्ही गोष्टी तुम्ही मंदिरात अर्पण करू शकता. पण एक खास आणि पारंपरिक नैवेद्य आहे, तो म्हणजे वांग्याची भाजी किंवा भरीत, बाजरीची भाकरी, कांदा किंवा लिंबाची फोड. हा नैवेद्य खूप साधा आहे, पण खूप महत्त्वाचा आहे. हा नैवेद्य मंदिरात नेऊन कालभैरवांना किंवा महादेवांना अर्पण करा आणि घरी शिवलिंगाजवळ केला तर दुसऱ्या दिवशी तो नैवेद्य घरातल्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून नक्की खायचा आहे. आता या दिवसाची सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्त्वाची सेवा, ती म्हणजे कालभैरवाष्टक स्तोत्र. हे स्तोत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे. मला माहीत आहे काही लोकांना ते वाचायला बोलायला थोडं अवघड वाटेल, कारण त्यातले शब्द थोडे मोठे आहेत. पण काळजी करू नका. यूट्यूब कशासाठी आहे? यूट्यूबवर ऐका.
कालभैरवाष्टक लावा. तुम्हाला म्हणता येत नसेल तर हात जोडून शांतपणे देवाजवळ किंवा मंदिरात बसून ते 11 वेळा ऐका. यात तुम्हाला जास्तीत जास्त 15 मिनिटे वेळ लागेल. पण ही सेवा तुम्ही मनापासून केली ना तर तुमच्या घरातील नकारात्मकता चुटकीसरशी दूर होईल. ही सगळी सेवा झाली की सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे कालभैरवनाथांसमोर नाक घासून हात जोडून तुम्हाला पापांची क्षमा मागा. कळत नकळतपणे लहान मोठ्या ज्या काही चुका झाल्या असतील त्याबद्दल मनापासून माफी मागतो. तो जास्त मोठा असतो हे लक्षात ठेवा आणि देव त्याला नक्की माफ करतो. आता या सेवेचा फायदा करून काय होते तर बघा, एक म्हणजे घरातील भांडण किंवा नवरा बायकोचे वाद, कटकटी सगळं बंद होते. 2. तुमच्या घरात जर एखाद्याला नोकरी मिळत नसेल किंवा काही समस्या येत असतील तर ते दूर होतात. 3 म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरात कोणालाही वाईट सवय लागली असेल किंवा कोणी चुकीच्या वाईट मार्गावर गेलं असेल ना तर कालभैरवनाथ त्याला आपोआप सरळ मार्गावर आणतात. म्हणून मित्रांनो, 12 नोव्हेंबरला मी सांगितलेला नैवेद्य अर्पण करा. 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणा आणि आपल्या सगळ्या चुकांसाठी याने तुमच्या आयुष्यात खूप मोठा सकारात्मक बदल होईल. आपल्या नशिबात आपल्या कष्टाची साथ मिळेल. तर मित्रांनो, ही होती कालभैरव जयंती साजरी करण्याची सोपी आणि प्रभावी पद्धत. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.